मला वाटते अशा भारतीय जनता पार्टीला नमवत भारतातल्या विद्यार्थ्यांनी आज यश मिळवलेलं आहे आणि देशाचे शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आज प्राप्त झाला। या संदर्भात बोलण्यासाठी अकलूजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आज काही विद्यार्थी आणि चळवळीतील कार्यकर्ते आपल्यासोबत आपण त्याची चर्चा करणार आहोत। सुरुवातीला ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तरबाई, आपलं म्हणणं थोडक्यात काय सांगाल? आज विद्यार्थ्यांनी डॉक्टर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळवला। मी धन्यवाद देतो त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या लढाला आणि जे आपला अधिकार मागण्याकरता त्या ठिकाणी गेले 26 दिवस झाले त्यांनी आमरण उपोषण केलं किंवा उपोषण केलं। खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्याच्या एकजुटीचा आजचा खरा विजय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला घेतलेला खऱ्या अर्थाने आजचा हा देशामधला विजय दिवस असा मी या ठिकाणी एवढंच सांगतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी माहीनगरचे कार्यकर्ते, माहीनगरचे ग्रामपंचायत सदस्य वजाळे आहेत। वजाळे साहेब, काय सांगाल? आज विजयाचा दिवस आहे असं वाटतं? हो, खरीच नक्कीच खऱ्या अर्थानं आज हा विजयाचा दिवस आहे। प्रथमतः त्या सर्व परिवर्तनवादी महापुरुषांना मी या ठिकाणी अभिवादन करतो की ज्या परिवर्तनवादी महापुरुषांनी आम्हाला हे आंदोलनाचं क्षेत्र दिलं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला मूलभूत हक्क दिलं आणि मूलभूत हक्क देत असताना जर पुढचं सरकार हे लोकांनी निवडून दिलेलं जरी असलं परंतु ते जर लोकांची कामं करत नसेल आणि लोकांच्या विरोधामध्ये जर वागत असेल तर त्यांना या सत्तेवरून उतरवण्याचा सुद्धा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला दिलेला आहे। गेले कित्येक दिवस झाला आपण बघतोय की जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलन करत होते, पण या आंदोलनाला सरकारनं कुठल्याही प्रकारे चर्चेचा सकारात्मक पाठिंबा किंवा विचार न करता त्यांचं आंदोलन दडपण्याचं काम केलं होतं। तसंच आमच्या अकलूजमधील आमचे बांधव असतील, भगिनी असतील, या ठिकाणून माळशिरस तालुक्याच्या वतीनं आपलं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी गेले होते, परंतु असं जरी असलं तरी सरकार झुकायला तयार नव्हतं। ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, आम्हाला आमचा विद्यार्थी हा दिल्लीवरती गुरगुरताना आज दिसलेला आहे। सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी सांगायचं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षणाची ताकद काय आहे, तर आपल्याकडे 2 रुपये असतील तर आपण 1 रुपयाचं पुस्तक घ्या, पुस्तक आपल्याला जीवनामध्ये कसं जगायचं हे शिकवल आणि भाकरी हे तुमचं पोट भागवल। परंतु ह्या ठिकाणी आज या सरकारला झुकण्याचं काम फक्त ह्या शिक्षणाने केलेलं आहे। इथला सुशिक्षित जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत या देशातली लोकशाही जिवंत राहणार आहे। परंतु ह्या राजीनाम्यावरती आपण न थांबता आपलं ह्या राजीनाम्यावरती जरी समाधान झालं असेल तर मी या जनतेला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय की आपलं आंदोलन या ठिकाणी थांबलेलं नाही। हे आंदोलन पुढं असं चालू ठेवायचं असेल तर आपल्याला ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय आणि अत्याचार झालेला आहे, ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे झालेले दाखल झालेले ते गुन्हे मागे घ्यावे, ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे त्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी मदत जाहीर व्हावी आणि इथून पुढे येणाऱ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये हा भ्रष्टाचार टाळला जावा यासाठी सरकारनं ठोस उपाययोजना करावी एवढं सरकारला या ठिकाणी सांगतो। आणि नक्कीच तुम्ही म्हणले की या सरकारला जर कुणी चुकवलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि शिक्षणाने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। अभिजित गायकवाड, प्राध्यापक अभिजित गायकवाड यांनी या 2 दिवसापूर्वी ज्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अकलूजमध्ये मोर्चाचं त्या आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व केलेलं होतं, काय सांगाल? नक्कीच तुम्हाला सांगतो की ही गोष्ट जी आहे आज झालेली तर एक संविधानाच्या दृष्टीने आणि ह्या देशाच्या लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीनं निश्चित आशादायक अशा पद्धतीची गोष्ट आहे। खऱ्या अर्थानं तुम्हाला बघायला जर गेलं तर दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए और वो झुकाने वाली ये बस त्यांना चला संविधान जिंदाबाद। विद्यार्थ्यांना त्यांनी हे दिलेलं आहे। आपल्यासोबत माळशिरस तालुक्याचे बंडखोर असे कार्यकर्ते, नेते असलेले राहुल डेरे, काय प्रतिक्रिया द्याल? आज विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे। गेली 10-12 वर्ष देशावरती एक हुकुमशाहीचं राज्य, एक 2च माणसं, थोडक्यात 2च माकडं देशावरती हुकुमशाहीचं राज्य चालवत होती आणि जंतर मंतरवर जे आंदोलन झालं गेले 26-27 दिवस हे आंदोलन चालू होतं आणि आज शिक्षण मंत्र्यांनी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला। हा खरं या हुकुमशाहीचा पराभव झाला आणि लोकशाहीचा विजय झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधानाचा हा विजय आहे।
आणि ह्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने देशाला एक नवी दिशा दिलेली आहे. ह्या हुकुमशहाला सुद्धा नमावं लागलं. हा इंग्रजानंतरचा झालेला देशातला सर्वात मोठा विजय आहे. अगदी बरोबर आहे. राहुल डे यांनी सांगितल्याप्रमाणे इंग्रजानंतरचा हा सगळ्यात मोठा विजय आज आपल्या भारतातल्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी अकलूजच्या सामाजिक चळवळीतील रणरागिणी असणारी वैष्णवी आहे, जी जंतर मंतरवर स्वतः होती. आपण या यशाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. खूप छान वाटले, कारण हा जो लढा मिळाला त्याला कुठेतरी यश आल्यासारखं वाटलं. आता खरं यश आल्यासारखं वाटलं. मी खरं तर आभार मानेन सोनम वांगचुक सर आणि अभिजित टिपके सरांचं, कारण त्यांच्यामुळेच हे शक्य झालं. त्यांनी कुठेतरी आवाज उठवल्यामुळं आम्हाला पण संधी मिळाली कुठेतरी आवाज उठवायचा. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार लागला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी हे कष्ट उचललं असतील आंदोलनाचं, त्यांनाही मी अभिनंदन म्हणू शकेल. आणि आता ह्या सरकारला समजलं असेल की झुरळ काय करू शकते. आपल्यासोबत तनुजा साळुंके सुद्धा आहे. ही सुद्धा विद्यार्थिनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर उपस्थित होती. आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळालेला आहे आणि या यशाबद्दल त्याचं वैयक्तिक मत काय असेल आपण जाणून घेऊ. काय सांगाल? सर्वप्रथम स्टुडंट पॉवर कसं वाटलं, झाला का नाही विजय, आणि खूप भारी वाटतंय. ज्यांनी कष्ट घेतले ह्याच्यामध्ये आम्ही सर्व होतोच, पण बाकीच्यांनी आम्ही पुढे गेल्यानंतर ना मागून जी गावातून आम्हाला सपोर्ट भेटला तो खरंच मनापासून, म्हणजे आम्हाला तो धीर आणि त्यासाठीच आम्ही लढतोय असं तिथं जाऊन वाटत होतं. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत जे दिल्लीत नाव विजय जो मिळालेला आहे, तुम्हाला यश मिळालेलं आहे, काय सांगा? तर माझं नाव लखन आहे. मी पहिल्यांदा सांगेल की हा जो विजय आहे हा सर्व भारतीयांचा विजय आहे. हा बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे देशामध्ये कसं वातावरण चालू आहे. ते 2018ला संविधान दिल्लीमध्ये जाळलं होतं जंतर मंतर या ठिकाणी. त्याच्यामुळे ह्यांना असं वाटत होतं की हे आपलं जे उन्माद चालू आहे ह्याला कोण सुद्धा फुल स्टॉप लावू शकत नाही. पण तुम्ही जिथं तुम्ही जास्त उद्रेक करताल तिथं तुम्हाला बाबासाहेबांचे अनुयायी, भगतसिंगांचे अनुयायी तुम्हाला तिथं आडवे येणार आहेत. ते तुम्हाला लढणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही खबरदार. जसं सरांनी आता सांगितलं दुनियाच्या झुकानेवाला चाहिए, तसंच मी अभिजित टिपके सरांचं आणि सोनम वांगचुक सरांचं अभिनंदन करतो. तसंच सगळ्या भारतीयांचं अभिनंदन करतो. तुम्ही असंच संघटित राहा आणि आपण संघटित राहिल्यानंतर आपल्याला असे कितीतरी मनोवादी असतील कुणी सुद्धा आपल्याला डॅमेज करू शकत नाही. त्याच्यामुळे मी एवढंच सांगतो की संघटित राहा. संघटित राहिल्यानंतर जे बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर मला हे वाक्य आज प्रत्यक्षात बघायला भेटलं. तर आपण सगळे संघटित झालो आणि संघर्ष केला आणि त्याचा आपण फळ काय आलं नाही ते आपण बघतोय. त्याच्यामुळे खूप आनंद झाला आणि भारतीयांचा, सर्व भारतीयांचा विजय आहे ना की आज म्हणजे फक्त विद्यार्थ्यांचा विजय नाही, कुठला सोनम फक्त त्यांचा विजय नाही किंवा अभिजित टिपकेचा नाही. तमाम सर्व भारतीयांचा बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय आहे. जय भारत जय संविधान. ते सुद्धा दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये काय सांगाल? आज विद्यार्थ्यांना यश मिळालेलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. खऱ्या अर्थाने संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय झालेला आहे आपला. एवढंच बोलतो की जहा सिस्टम गलत चलेगी वहाँ कॉकरोच जरूर आएगा. सिस्टम गंदा आहे तो कॉकरोच वहाँ जरूर आहे. इथून पुढं आमचं एकच मिशन असेल की EVMवर पण आम्ही विचार करणार आहे विद्यार्थी सर्व मिळून. EVM कसं बंद होईल आणि बॅलेट पेपरवर कसे मतदान होईल. मतदानाच्या रूपात आपली लोकशाहीची ताकद ही भारतीय जनता पार्टीला तर असं बनलेलं आहे. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचं इथून पुढे EVMवर पण आमचं नियोजन चाललेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी अकलूज नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक काय सांगाल? विद्यार्थ्यांना मिळालेली यश म्हणजे विद्यार्थी एकतेचं यश आहे. संविधानिक मार्गाने या प्रकारे विद्यार्थी हक्क मागण्यासाठी राजीनामा मागण्यासाठी जुलमी सरकारने प्रत्येक त्यांच्यावर गोष्ट आजमावून बघितली. लाट्या काट्या सगळे अश्रू पाणी, परंतु ही सरकार फक्त विद्यार्थ्यांनाच नमू शकतो. आणि ह्यातून एक संदेश गेलेला आहे. आणि हे कॉक्रोच ज्यावेळेस एकत्र येतात तर भल्याभल्यांना पाणी पाजू शकतात यावेळेस दाखवून दिलेलं आहे. आपल्यासोबत वंचितचे सुनील कांबळे जोडले जाणार. फार छान वाटले हा
त्यांना माकडांना वाटत होतं की आंबेडकर म्हणजे हे एक फॅशन आहे. तर आज या आंबेडकर नावाने दिल्लीत सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की आंबेडकर नाव म्हणजे काय. हे हुकुमशाही लोकांना दिसलेलं आहे की जे भीमचा नारा म्हणजे नुसता नारा नाही तर ही सत्ता पलट करू शकतो. आणि हा निर्णय खूप छान वाटले. आपल्यासोबत आंबेडकर चळवळीचे नेते असणारे किरण काते यांच्याशी आहे. काय सांगाल त्याच्या आज यशच आहे. सर्व भारतातून विद्यार्थ्यांनी येऊन एक ठिकाणी खरंच आंदोलन दिले ते मोठं केलं आणि घाबरले नाही. त्यांचे जे काट्या खेळ ठोकलेले काट्या पाणी भरपूर त्यांना ताणू मारले पण विद्यार्थी घाबरले नाहीत. आणि बघितले वेदना होण्यासारखे आहे. तर हा विजय आपल्या विद्यार्थ्यांचा आणि सर्व भारतीयांचा आहे. भविष्यात जर कुठलंही सरकार स्थापन होत असेल तर ते 100% विचार करतील की विद्यार्थ्याशिवाय हा देश चालणारच नाही. कारण विद्यार्थ्यांच्या अशाच नुकसान करायचं म्हणलं जर नुकसान करायचं ठरवलं तर 100% त्यांना त्याच्यापेक्षा सदा भरपूर मिळेल. आणि जे घडतंय आता ते आता थांबलं नाही तर भरपूर चाललं होतं. विद्यार्थी गाड्या अडवून दंगलगार मारायला लागले, मंत्री संत्री मारत होते, ताणत होते. हे 100% आम्हाला असं वाटलं की नेपाळ या बांगलादेशसारखी परिस्थिती भारताची होणार होती. पण नशीब त्यांना लगेच राजीनामा घेऊन हे तर खरं 2-4 दिवसापूर्वीच करायचं होतं. यांना लय उशीर केला. त्यामुळं विद्यार्थ्यांचे हाल आणि विद्यार्थ्यांचा विजय आणि जे सर्वजणांनी पाठिंबा दिला दिल्लीमध्ये खरंच हिरो असो कार्यकर्ते मोठे मोठे नेते असो या सर्वांचं मनापासून आभार मानतो. जय